सकाळी सकाळी तुम्ही घराबाहेर निघताय आणि तुम्हाला सुद्धा चहाची तलफ लागत असेल तर घरूनच चहा पिऊन निघा, कारण आता बाहेर तुम्हाला चहासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। प्रत्येकाच्या दिवसाची उत्साहात सुरुवात करणारा कटिंग चहा आता महागलाय। साखरेचे दर वाढल्यानं चहाचं उत्पादन खर्च वाढल्यानं टी कॉफी असोसिएशननं कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेतलाय। हा दर सर्वत्र बंधनकारक नसून स्टँडर्ड रेफरन्स आहे, म्हणजेच हा दर सक्तीचा किंवा बंधनकारक नाही। कच्च्या मालाचे भाव नियंत्रणात आल्यास दराचा पुनर्विचार केला जाईल असंही या असोसिएशनने म्हटलंय। मुंबईकरांना रिफ्रेश करणारा आणि थकवा घालवणारा हा कटिंग चहा आता महाग होणार आहे आणि साखरेचे दर वाढलेत, त्यामुळे आता कॉफी आणि टी असोसिएशनने कटिंगचा चहा जो आहे त्याचा दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता 15 रुपये हा दर करण्याचा निर्णय कालच्या या टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। जवळपास या संघटनेचे सदस्य हे 6000 आहेत। मुंबईत जवळपास 2600 पर्यंत आहेत आणि आता जो साखरेचा दर वाढला आहे त्यामुळे दिवसाला जे 500 कप चहा विक्रेते आहेत त्यांचा जवळपास अतिरिक्त आता 175 ते 200 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त खर्च होतोय, जो मुंबईकरांना रिफ्रेश करतो। कामावरून आल्यावर थकवा असतो, तो थकवा दूर करणारा हा कटिंग चहा आता मात्र 15 रुपयांना मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह मी गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।